नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करून सीबीआय आणि ईडीद्वारे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणत बुधवारी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दाणानून सोडला। पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सरकारविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भारतीय जनता पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही जोडी आमचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगची खोटी केस दाखल करत आहेत। अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याचा घाट बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला आहे। निवडणुकीच्या काळात त्यांना सहभाग घेता येऊ नये म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या जात आहेत। राहुल गांधी यांना हात लावाल तर देश पेटून उठेल। या प्रकरणी ईडीकडून आतापर्यंत 900 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत। या प्रकरणातील फक्त 2 केसचे निकालही लागले आहेत। बाकीच्या केस फक्त नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी दाखल केल्या आहेत। आम्ही हे सहन करणार नाही, याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे। भारतीय जनता पक्ष आणि मोदी आणि शहाची ही जोडी काँग्रेस पक्षाच्या नेते राहुल गांधी, सोनिया गांधी असेल, सॅम पिट्रोदा असेल, त्यावेळेचे मोतीलाल वोरा असेल, ह्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा खोटी केस दाखल करून त्यांच्यावर अनबेलेबल सेक्शन प्रमाणे 48 अनबेलेबल सेक्शन दर्ज करून त्यांना अटक करण्याचा जो घाट आता चालवला आहे, हा फक्त येणाऱ्या बिहारच्या निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये त्यांना कुठं भाग घेता येऊ नये यासाठी ही खोटी केस केली आहे। मी परत एकदा भारतीय जनता पक्षाला सांगतो की आपला हा लास्ट नेल इन द कॉफिन या पद्धतीने आपली वाटचाल चालू आहे। तुम्ही राहुल गांधींच्याला हातसुद्धा लावला तर हा देश पेटून उठेल, एवढं लक्षात ठेवा। आणि जे खोटे गुन्हे तुम्ही राहुल गांधी, सोनिया गांधींवर टाकताय, 1902 साली नॅशनल हेराल्ड जवाहरलाल नेहरूंनी उघडलेला होता, तो 2010 सालापासून आर्थिक नुकसानीमध्ये आला। त्याला काँग्रेस पक्षाने त्याचे पगार देता येत नव्हते नॅशनल हेराल्डसाठी, त्याच्यासाठी कर्ज दिलं म्हणून एक कंपनी बनवली। त्या कंपनीमध्ये नो प्रॉफिट म्हणजे त्या कंपनीवर जे जे ट्रस्टी असतील, सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, सॅम पिट्रोडा असेल, मोतीलाल वोरा असेल, यांना एकही रुपयाचा डिव्हिडंड हा मिळणार नाही अशी ती कंपनी। त्याचबरोबर या संपूर्ण केसमध्ये एकही रुपया इकडचा तिकडे ट्रान्सफर झाला नाही, एकही रुपयाची प्रॉपर्टी इकडची तिकडे ट्रान्सफर झाली नाही। असं असताना सुद्धा तुम्ही खोटी मनी लॉन्ड्रिंगची केस टाकता, ते पण 690 कोटीची। मी तुम्हाला फक्त आठवण करून देऊ इच्छितो, ईडीच्या PMLच्या जी ही केसेस आहेत, आत्तापर्यंत 900 केसेस दाखल केले, पण त्यातल्या फक्त 2च केसेसचा निकाल लावला। बाकीचे सगळे केसेस हे फक्त ब्लॅकमेल करणं, नेत्या लोकांना दहशतीत ठेवणं, विरोधकांना कुठंही काही बोलून नाही देणं, ह्या त्या दहशतीचा अजून एक पायंडा पाडला जातोय। आणि ह्या पद्धतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी नेत्यांना तुम्ही जेलबंद करण्याचा जो विचार करताय, तो या देशातले नागरिक हाणून पाडेल एवढं आम्हाला खात्री आहे।